उभ्या आयुष्यात पुन्हा तुमच्यासारखा आध्यात्मिक, कौटुंबिक आणि सामाजिक व्यक्तिमत्व भेटणं अशक्यच. श्री भगवान रूपलाजी चव्हाण म्हणजेच आपले लाडके अण्णा यांना 75व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपल्या समाजात असे अनेक लोक असतात जे साधे जीवन आणि उच्च विचार या जीवनशैलीवर जगतात. आता राजा हा कसा आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या प्रदेशात जाऊन त्याच्या प्रजेशी संवाद साधणं गरजेचं आहे की नाही? चला तर मग आता आपण चाललेलो आहोत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामधील मुक्काम पोस्ट रावळगाव येथील 90 वर्षेहून जुने सुभाष रेस्टॉरंटचे मालक यांना वाढदिवसानिमित्त भेट द्यायला. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वते करमुल्ले तु गोविंदा प्रभाते कर दर्शनम. मित्रांनो, मला माफ करा, मी अण्णांनी एवढं तर लवकर नाही उठू शकलो, पण सकाळी उठून देवाचं नाव घेणं आणि कोमट पाणी पिणं ही शिकवण मात्र आम्हाला या व्यक्तीने लावली. आणि आता तुम्ही आरामातपणे लेटून घ्या, कारण इथून पुढचा व्लॉगचा जो सेगमेंट आहे तो आहे अण्णांचा मॉर्निंग वॉक. आणि व्लॉगचे हँडलर तुम्ही बघून घ्या स्वतः कोण आहेत. आणि तुमच्यासाठी हा सर्वात जास्ती शांतदायक एक्सपिरियन्स असणार आहे. बाय द वे, लेट्स गो. म्हणजे हे ते नेमचंद यांचे वडील आणि हे खरं संस्थापक कारखान्याचे वालचंद उद्योग समूह जो आहे ना, हां, 1 नंबर रावळगाव. आणि त्यांनी सुरुवातीला रेल्वेची इथे एवढ्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी ऊसासाठी आणण्यासाठी शेतातून डायरेक्ट ट्रेनसारखी छोटी गाड्या केल्या होत्या. ट्राम लाईन टाकून त्यांनी तिथपर्यंत शेतात जायचं, शेतातून इथपर्यंत यायचं ऊस कारखान्यात डायरेक्ट रावळगावच्या. बापरे. हां. आणि अजून सुद्धा ते रेल्वे रूळ वगैरे बनवलेले पूर्वीचे. हे किती सुंदर आहे ऐकण्यासाठीच. आणि त्यांची अजून माहिती याच्यामध्ये टाकली ना यांची इंटरनेटवर, ते याच्यावर. हां, तर लगेच येईल ते अजून त्यांनी. किती सुंदर आहे ना. फार मोठं योगदान दिलेलं आहे त्यांनी. हा, हे तर मानतच पाहिजे. तुमचे लेकर खेळले तिकडे. बघ ते बघ नाव असं चालत रावळगाव. आणि इकडचे गणेशोत्सवाचा कार्यक्रम इतकं सुंदर व्हायचे नाही इकडे पूर्वीला, फार सुंदर व्हायचे. आणि जे मुंबई पुण्याचे लोक आहेत स्टार, जे आज कलाकार मोठमोठे अशोक सराफ, वर्षा उसगावकर यांनी पण इथे येऊन हे दिलेले, हजेरी लावलेली आपल्या रावळगावाला. त्या गणेशोत्सव त्यांची नाटकं असायची इथे पूर्वीला. नाटमी झाला म्हणजे आता फक्त ते बसवतात गणपती वगैरे ते. पण आता फार जबरदस्त होतं. शाळा, या शाळेबद्दल तुमच्या वेळेस होती ही शाळा? हा होती. मग त्याच्या आधी आम्ही तिकडे होतो. कुठे? पहिली ते 2री पर्यंत कुठे इकडे शाळा साईडला नाही, ते झाडींमध्ये इकडे शाळा आहे, तिथे होतो 2री पर्यंत. नंतर गावात शाळा नवीन बनवली, त्यामुळे गावात जिल्हा परिषद तिथे आलो. आणि त्याच्यानंतर 5वीला इकडे आलो आम्ही. 3री 4थी वगैरे तिथे वर्ग तिथे झाले. नंतर 5वीचे जुन्या 11वीला इथे होतो मी, या मराठी शाळा आपल्या ह्या हायस्कूलला. वा, म्हणजे तुमचं शिक्षणाचं सगळं इकडेच? 5वी ते 11वी पर्यंत. 5वी ते 11वी. ग्राउंड आपले बरेचसे लग्न इथे लागले. हा, म्हणजे माई मावशी, या सर्व संगीता मावशी, या सर्वांचे लग्न इकडे झाले. सविताचं लग्न पुण्यात झालेलं. तिकडून आपल्याला बापरे, ते तिकडे. हा. मंडळी, या चिल्ल्या पिल्ल्यांना विसरू नका, हे खूप कामी येणार आहे पुढे. लालपरी सकाळी येणारी पहिली बस मालेगावहून रावळगावला येणारी.
पाणी पण किती संत गतीने वाहत आहे. मग त्याच्या आणि कॅसेट पण आणून दिलं का किरण वाघ यांनी अच्छा, रामदेवजी बाबांच्या. तिकडून तुमची योगाची जर्नी सुरू झाली. हो, त्यामुळे ते बघून हालचाल करणं आणि ते मग सवय झाली, म्हणजे त्याशिवाय राहवलंच जात नाही. थोडंफार काय ना हालचाल शरीराची झालीच पाहिजे. आणि तुम्ही म्हणजे तुमची एक सवय आहे की तुम्ही सकाळी उठणार आणि पहिले एक हालचाल काहीतरी करूनच घेणार. हां, असं नुसतं फक्त अंथरुणात नाही बसणार किंवा शेतील नाही. आपलं शरीर मेंटेनन्स ठेवणं हे सर्वात चांगलं ठेवलंच पाहिजे प्रत्येकाने. एक्झॅक्टली. अंथरुणात हा. आणि त्यासाठी एक असं पण असेल की तुम्ही पहिले फोनकडे नसतील बघत. नाही नाही, फोनकडे बघायचंच नाही. रात्री झोपताना हा 2 तास बघायचं नाही टी व्ही, मोबाईल. तसेच सकाळी उठताना सकाळी बाकीच्या आपल्या ह्या विधी करायच्या आणि नंतर तुम्हाला बघू शकता तुम्ही नंतर निवांतपणे. पण सकाळचा हा वेळ आपल्या शरीरासाठी दिला पाहिजे. एकंदरीत जर सर्वात पहिला 1 तास जर आपण एकट्यात घालवतो तो सर्वोत्तम. म्हणजे हां, कमीत कमी 1 तास दिला पाहिजे. 1 तास ते नामस्मरण केलं सकाळी उठून 15-20 मिनिट साधारण मौनामध्ये जरी बसलं आपण आणि शांत चित्ताने एखादं हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे हा जप तुम्ही रोज कमीत कमी 1 माळ इतका जपला तरी त्याचे तुम्हाला फार फायदे होऊ शकतात. तसं तर दिवसातून जास्त माळा केल्या पाहिजे, पण शक्यतो आपलं जेवढं होईल तेवढं केलं पाहिजे. खरं आहे. आणि त्यामुळे आपल्याला आत्मशांती मिळते. असं मॉर्निंग वॉक झालाय मित्रांनो. आता वळूया पुढच्या दिनक्रमाकडे. गौतम बुद्ध अण्णा यांचं योगाबद्दल तुम्ही कधी काय आचरणात आणलेल्या गोष्टी सांगू शकतात? त्यांनी त्या काळामध्ये वृक्षाखाली जे ज्ञान संपादन केले त्यांनी, त्याच्यापासून सर्व जगाला दिशा दाखवली त्यांनी. आणि आपण जे आज योगा करतोय त्याला त्यांचंच सर्व काही त्यांच्यापासून मिळालेलं आहे आपल्याला. ते यांची समाधी आहे ती. त्या बाबांची समाधी म्हणजे पूर्वीला अनेक वर्षापूर्वी हा की त्यावेळी त्यांना सर्व अक्षरशः सर्व येत होतं आणि पक्ष्यांची भाषा ते समजत होते विशेष म्हणजे. आणि त्यामुळे त्यांची समाधी घेतली ना, जिवंत समाधी घेतली त्या ठिकाणी. आणि याच ठिकाणी त्याची जिवंत याच समाधी. ठिकाणी घेतलेली, याच ठिकाणी घेतली. म्हणून त्यांनी ते कायमस्वरूपी त्यांनी बावडजी महाराज गुरुबाबा जिवंत समाधी घेतली. ते पण लिहिलेलं पण आहे तिथे बस. अच्छा. आणि तुम्ही या वास्तूबद्दल काय बोलाल? या वास्तूबद्दल काय नाही. तुम्ही या वास्तूमध्ये कधी आलेत का? ही वास्तू म्हणजे आमचं जन्माच्या अगोदरपासून ही वास्तू नंतर बनवली, पण आधीपासून आहे सुरुवात हॉटेल व्यवसायाची. ही आहे आमच्या अण्णांचं साम्राज्य, सुभाष रेस्टॉरंट. मित्रांनो, हे सोनेरी दृश्य नीट पाहून घ्या, कारण आता आपण बड्डे बॉयला आराम देऊन त्याच्या प्रजेला भेटायला जाणार आहोत. सुभाष रेस्टॉरंट हे मी 1975ला परीक्षा दिली 10वीची. 76ला तिथं तळवाड्यालाच होतो. त्याच्यानंतर मी 76ला इथं रावळगावला आलो. पद्माकर ब्राह्मण म्हणून होते, ते मला घेऊन आले तिथे हॉटेलीत. ते कामाला त्यांनी मला लावून दिलं. त्याच्यानंतर मी आणि अशोक आखाडे आम्ही दोघंजण तिथं होतो, त्यांच्या हॉटेलीत होतो. अण्णा म्हणजे सुभाष रेस्टॉरंट म्हणजे एकदम प्रसिद्ध आणि त्यावेळेसही आणि आजही जबरदस्त ती हॉटेल चालते आहे. त्यांची खूप पुण्य आहे. आणि त्यावेळेस ती हॉटेल पोत्यांची होती सर्वसाधारण. त्याच्यानंतर एक माझा मित्र होता उशिरे म्हणून, तो पण तिथं होता. आम्ही तिघंजण तिथं कामाला होतो.
पण अण्णा म्हणजे एक नंबरची व्यक्ती, सगळ्यांना माहिती आहे, सोज्वळ स्वभाव एकदम. त्यांना म्हणजे ते काय म्हणतात, अगदी याच्याने म्हणजे शांततेने बोलणं, कोणावर कधी त्यांनी रागावलं नाही, आमच्यावरही कधी रागावले नाही, कधी वाईट कोणाला बोलले नाही. परिस्थिती त्यावेळेसही एकदम चांगली होती त्यांची, आजही चांगलीच आहे. मुलंही चांगले आहे त्यांचे, सगळं अगदी व्यवस्थित आहे. आणि ते कधीही खोटं बोलले नाही, कधी सत्यता आणि एकदम सत्सत्व बुद्धीची व्यक्ती आहे. आणि बाकी मग काय सांगण्यासारखं तर काय, सगळ्या गावालाच माहिती आहे. आपण सांगण्यापेक्षा व्हिडिओवर जाईल तर मग सगळ्या गावाला अण्णा म्हणजे कोण सगळं माहिती आहे, तो काही विषय नाही. महान व्यक्तिमत्व आहे. या गावात त्यांनी हॉटेल व्यवसाय चालू करून बरेच लोकांना समाधानी आणि काही परिवारांना काम दिले. आणि अण्णांचा स्वभाव अतिशय सुंदर, सुरेख आणि संस्कृती असलेले अण्णा एक प्रेरणादायी आम्हाला स्थान आहे. आणि अण्णांचं वर्चस्व या गावात अजून पण हयात आहे. आणि अण्णांना पाहिल्यानंतर आम्हाला एक उत्कृष्ट म्हणजे प्रतिसाद मिळतो आणि समाधानी मिळते. वयाच्या 75 वर्षे पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देते. मेन म्हणजे हा त्यांच्या आयुष्याचा सुवर्ण काळ आहे. इच्छा त्यांच्या हॉटेलचा पेढा जसा गोड आहे तसा तो माणूसही तितकाच गोड आहे. आणि पुढच्या आयुष्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि सरांचं काय म्हणणं आहे? अण्णांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अण्णा असेच 100 पार करू. वा वा. आणि आपल्या पेढ्याबद्दल काय म्हणा? पेढा तर काय विचारायची गोष्ट नाही. नंतर रावगावात नाही तर आमची नातेवाईक समजा नलिया मॅडमच्या कुठे बहिणी आल्या तर पहिलं काय तिथून पेढा घेऊन जा, कुठं जायचं म्हटलं की पेढा घेऊन ये. काय आपला पेढा फेमस आहे. निस्वार्थी प्रेम देणारा रावळगावकरांना एकमेव व्यक्ती म्हणजे अण्णा. जसे की भगवान रुपला ठाकूर. अण्णांच्या हॉटेलीमध्ये गेल्यावर आमच्याजवळ पैसे असो अथवा नसो, परंतु पोटभर खायला हे मिळणारच. कधी त्या माणसाने पैशाचा विचार केला नाही, क्वांटिटीचा विचार केला नाही. अण्णांची याकडची भजी म्हणजे अप्रतिम भजी. पेढ्याला तर विचारायची सोयच नाही. पेढा म्हणजे मावा पेढा, मावा बर्फी. आणि चहा जो होता, चहा अतिशय सुंदर. स्पेशल चहा जर सांगितला तर अजिबात म्हणजे अशी लाल टपकते, इतकी साय असते त्या चहाला. अतिशय सुंदर. ते अशा अण्णांना आमच्या राळगाव व्यापारी संघटनेकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या सुभाष रेस्टॉरंटबद्दल काय बोलाल तुम्ही? सुभाष रेस्टॉरंट तर काय राळगावमध्ये एक प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे ते. अण्णा सुभाष रेस्टॉरंट म्हणजे अण्णा हॉटेलवाले आणि त्यांचा पेढा हा राळगावमध्ये अत्यंत प्रसिद्ध. आणि आजूबाजूच्या खेडोपाड्यापर्यंत गावापर्यंत अण्णांचा जो सुभाष रेस्टॉरंटचा पेढा नावारूपा आलेला आहे. आणि अशीच प्रगतीसुद्धा सुभाष रेस्टॉरंटची हो अशी आम्ही शुभेच्छा देतो. मित्रांनो, आता आपला प्रवास चालला आहे त्या जागेकडे जिकडे अण्णांच्या संपूर्ण गोष्टी येतात. म्हणजे आपल्या रेस्टॉरंटचा आहे ना, माल येतो, माल म्हणजे बापूंचं दुकान. आणि आता बापूला बघितल्यावर बापूची रिॲक्शन बघूया, बापूला भेटल्यानंतर बापूची रिॲक्शन बघूया. बापू आपल्या समोर आहे. अण्णांचा स्वभाव एकदम चांगला आहे, सगळ्यात महत्त्वाचं. आणि अण्णांसारखे सज्जन माणसं नाही, एकदम बेस्ट. हां, आणि पारिवारिक नातं पण पारिवारिक म्हटलं म्हणजे विषयच देत नाही त्याच्यात. पारिवारिक संबंध म्हणजे फार पूर्वीपासून आमचे संबंध आहेत अण्णांविषयी. तर अण्णांविषयी काय शब्द बोलावे हे सुचत. सन्स यांच्या फ्युचर याच्याशी बोलत आहे, तर मी यांच्याकडनं पण जाणून घेऊ इच्छितो की आपलं सुभाष रेस्टॉरंट आणि अण्णांशी असलेल्या नात्याबद्दल. स्वभाव खूप मनमिळाऊ आहे, फार मनमिसळू स्वभाव आहे. त्याच्यामुळे अण्णांचा म्हणजे अण्णांनी इतक्या वर्षात कधी कोणावर राग नाही केला, काही कोणाचं म्हणजे इतक्या वर्षात मला कधीच आठवलं नाही की अण्णा कोणावर रागवले, कोणावर चिडचिड केली, कोणाशी काही वाईट बोलणं, काही नाही. सर्वांबद्दल अण्णांना सगळ्यांचा आदर आहे. म्हणजे असे व्यक्ती फार क्वचित असतात. त्याच्यामुळे मला अण्णा खूप आवडतात. आणि गेल्या वर्षापासून आमचा आणि त्यांचा खूपच व्यवहार चालू आहे. भाई लोग,
हे आहे आपल्या अण्णांचं सर्वात पहिलं मॅन्शन, सर्वात पहिलं पॅलेस जे रिबिल्ड होत आहे, रिकन्स्ट्रक्ट होत आहे. देवाप्रमाणेच व्यक्ती आहेत. हो, आणि अण्णांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. काय तुम्ही काय म्हणाल रावळगाव बद्दल काय बोलाल? आमचं पहिले चॉकलेट पासून सुरुवात झाली. कृपया ते चांगलं. बाय. तू कधी सुभाष रेस्टॉरंटचा पेढा खाल्लाय? हा. काय बोलशील? अण्णांचा वाढदिवस येत आहे आणि तुम्ही अण्णांना खूप पूर्वीपासून ओळखत असाल, तर 2 शब्द आम्हाला सांगाल अण्णांबद्दल? अण्णा जो आहे ते एकदम स्वभावाचे एकदम चांगले आहेत आणि प्रतिष्ठित ते हॉटेल चालक आहेत आणि त्यांचा स्वभाव आहे तो चालून एकदम मनमोहक आहे. ते मिळाले आणि आता ते मला प्रॉपर गाईड करताय, तर तू कोणाकडे देते सांग. दीपक काका, कृपया आमच्या दीपक काकांनी 2 शब्द बोलावे. बोला काका. अण्णा त्यांचा स्वभाव भरपूर गोड आहे, कोणाला काही वाईट वक्त बोलत नाही आणि बोलण्यात एकदम सुंदर वाक्य आहे त्यांचे बोलण्याचे, कोणालाही चांगलं शिकवत होतात. वा. आणि सुभाष रेस्टॉरंटच्या पेढ्याबद्दल काय बोलाल तू? पेढाचं गावात 1 नंबर पेढा आहे. काकूंनी पण 2 शब्द बोलले, तर आपण काकूंची बोलूया. काय बोलाल काकू आपल्या सुभाष रेस्टॉरंटच्या पेढ्याबद्दल? शांतता. भाऊ आहे माझे, ते एकदम व्यवस्थित आहे. हा 1 नंबर पेढा आहे. त्यांचं हॉटेल प्रसिद्ध आहे किती दिवसापासून. स्वभाव छान आहे, त्यांची फॅमिली छान आहे. वा. मग त्या ननंदबाई आहेत आमच्या, असं काही नाही. व्यवस्थित. हा, आमच्या ताईंबद्दल इथे ताईंबद्दल चर्चा चालू आहे काही. चला धन्यवाद. धन्यवाद. मी कोण आहे? तर मी अण्णांचा नातू, ही माझी ओळख. आणि मी मीडियामध्ये काम करतो, तर मग मी पहिला माझा व्हिडिओ बनवतोय, तर मी म्हटलं की आपल्या रावळगाव पासून सुरुवात करू आणि आपल्या अण्णांपासून. चला आता गाईज, म्हणजे बेसिकली आपल्याला इथे कार्यकर्तेच भेटून गेलेले आहेत जे आता तर आमचे मयूर काका अण्णा हॉटेल बोला. सुभाष रेस्टॉरंट येथील पेढा मी लहानपणापासून खातो आहे आणि लहानपणी माझे वडील आम्हाला घेऊन यायचे, तेव्हापासून आजपर्यंत पेढ्याची क्वालिटी ही तीच आहे, त्याच्यात अजिबात बदल नाही. उत्कृष्ट असा पेढा आहे. राळगावमध्ये सर्वात छान उत्तम क्वालिटीचा पेढा आहे. पंचक्रोशीत त्या पेढ्याचं नाव आहे. वा. इंस्टाग्राम आयडी योगी सेज. योगी सेज. सागर भाऊ यांना 2 शब्द बोलायला. योगी सेज. मी लहानपणीपासून पेढा खातो. 2 शब्द बोलायला. लहानपणी मी पेढा खातो. ह्याला पकड रे, ह्याला पकड. मी आहे भाई रावळगावचा. अच्छा, राहायला कुठे मी आता? मी मुंबईला. आता अजून कुठे राम मंदिराकडे जायचं? आम्ही जातो पुढे खायला, पण थांब एकच मिनिट, मला गाडी जरा बाजूला लावून घेऊ द्या. चला सर. 2 ते सोड. आपले कार्यकर्ते बघितले मित्र, माझ्याकडे करा. आपले कार्यकर्ते बघितले मित्रांनो, इतके कुठे तुमचे सूर्यवंशी सर का? चला त्यांच्याकडे पण जाऊया ना, तिथे माझे पण. बॅग घेऊ द्या मग. पहिले इकडे जाऊ. मला अण्णांचाच कॉल आला. हॅलो. हा फोन माझ्याकडे. मी इकडे चौक अण्णांसारखी व्यक्ती रावळगावात असणं म्हणजे रावळगावाचं सौभाग्य. अण्णा त्यांचे हॉटेल अण्णांच्या नावावरून ओळखले जाते. इतकी ग्रेट पर्सन इथे लावलं आणि त्याचं वटवृक्ष निर्माण झालं. इज अ व्हेरी ग्रेट पर्सन. वा. आणि आपल्या सुभाष रेस्टॉरंट बद्दल काय बोला? रावळगावचा पेढा पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. ताना तुमच्या 75मध्ये पदार्पण करताना माझ्याकडनं तुम्हाला एक छोटस गिफ्ट. धन्यवाद. असं करा मला. नाही, चालू ठेव. अरे वा, खूपच सुंदर आहे. अरे वा. अरे ना, हे एका आणि हे अण्णांना किती मस्त दिसतंय. मग एकदम सुंदर. तर हे आहे आपलं नवीन टी शर्ट क्लोथिंग ब्रँड. मित्रांनो, सिम्पल लिव्हिंग अँड हायर थिंकिंग म्हणजेच साधे जीवन आणि उच्च विचार अशा जीवनशैलीने किंवा अशा विचारधाराने जे लोक जगतात
त्यांच्यासाठी मी हे टी शर्ट खास घेऊन आलेलो आहे आणि त्याचे पहिले आणि हक्काचे मालक म्हणजे माझे लाडके आजोबा अण्णांसाठी आहे हा